नमस्कार मैत्रिणी, मी स्नेहा काटोळे. स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज पाहूया आपण लाल तिखट कसं काढायचं. इथे मी लाल मिरची घेतलेली आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. आता पावसाळा चालू आहे ना, मिरच्या सरदत आहेत, त्यामुळं आपण कढईमध्ये गरम करून घेऊया. तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही अर्धा किलो लाल मिरची तिखट आणि सपक अर्धा किलो दोन्हीचा मिक्स करून लाल मिरची बुरकी करू शकता. अशा तऱ्हेने आपल्याला गरम करून घ्यायचंय. मिरचीचे देठ बीट काढून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला याच्यावर असं गरम करायचे. पावसाळ्यामध्येच फक्त गरम करायचे. उन्हाळा असल्यावर तर तुम्ही सहजच काढू शकता बुरकी. आता आपली मिरची गरम झालेली आहे. कशी झाली ते बघायचं. बघा, अशा तऱ्हेने आपली गरम अशी कडक झालेली आहे. तर आता आपण परातीत काढून घेऊया. अशा तऱ्हेने आपण सर्व मिरच्या काढून घेणार आहोत. मिरचीला करपू द्यायचं नाही, हलवत राहायचंय. चांगलं गरम होऊन तर हलवायचे. आणि गरम झाली की आपण आता परत अशा तऱ्हेने सर्व मिरच्या काढून घेऊ. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, गरम झालेलं कसं लक्षात आणायचं. तर मिरच्या अशा हातात धरून बघायच्या. गरम वाटल्या की मग काढून घ्यायच्या, पण करपू द्यायचे नाही. हाताला असा चटका बसला मिरचीचा की समजायचं भाजलं. अशा तऱ्हेने आपल्या मिरच्या भाजल्या. आता आपण मिक्सरला फिरून घेऊया. आणि कसं काय बारीक किती मी तुम्हाला सांगते. मीठ किती टाकायचं, काय करायचं सांगते. हे पहा, मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय. आता मिक्सरला फिरून दाखवते तुम्हाला. अशा तऱ्हेने मी मिक्सरला फिरून घेतले. बंद चालू करून आपल्याला थोडं थोडं करून सतत फिरवत राहायचंय. असं बारीक होतं. आणि आता पुढची प्रोसेस मी दाखवते तुम्हाला. इथे मी 1 किलोला अर्धी वाटी मीठ घेतले. इथे अर्धी वाटी जिरे घेतले. आणि इथं 4-5 लसणाच्या कांड्या अर्धी वाटी घेतल्या. तर अशी बुरकी झाली बघा, मिक्सरला फिरवली. आता आपण याच्यात मीठ मिक्स करू आणि पुन्हा एकदा मिक्सरला हे करून घेऊ, फिरून घेऊ.
अशा तऱ्हेने आपण मीठ मिक्स केले. आता मिक्सरला फिरून घेऊया. इथे आधी आपण लसूण आणि जिरे हे बारीक करून घेऊया मिक्सरला आणि भुर्कीमध्ये मिक्स करूया. आणि नंतर आपण मीठ टाकलेली भुर्की या मिक्सरच्या भांड्याने बारीक करून घेऊया. इथे मी मिक्सरला जिरे आणि लसूण फिरून घेतला. हे असा बारीक करून घ्यायचा. आणि आता हे आपण याच्यामध्ये टाकूया लाल तिखटामध्ये. अगोदर मीठ मिक्स केलं तर आता जिरे आणि लसूण मिक्स करायले. हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला. अशा तऱ्हेने आपली सगळी मिक्स झालेली आहे भुर्की. आता आपण मिक्सरला फिरून घेऊया. हे बघा आपली लाल भुर्की तयार आहे. ती बघा घरच्या घरी पावसाळ्यामध्ये लाल तिखट आपलं तयार आहे. तर तुम्ही अशाच प्रकारे करा, खूप टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीमध्ये भेटूया आता पुढे.